लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें। लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें।
सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती यासाठी केला होता टास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतेने पावलो विसावा कोणतरी धावा कृष्णेची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंद्य विश्वसंत विश्वभूषण वैराग्यचे परमूर्ती देव क्षेत्र निवासी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत योगी दानत राजा शिवराया यांचे आद्यगुरु जगद्गुरु तुकोबाराया यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा चिंतन महत्वाचा आणि शेवट गोड होण्यासाठी काय करावं लागतं आणि काय केल्यानंतर शेवट गोड होतो याचं गोड चिंतन करणारा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात प्रत्येक माणूस आपलं साध्य प्राप्त होण्यासाठी साधन करत असतो. त्या पद्धतीने मी सुद्धा माझं साध्य प्राप्त होण्यासाठी मी माझ्या जीवनामध्ये साधना केली साधन केलं. का तुकोबारा तुम्ही काय साधन केलं? जगद्गुरु तुकोबारा बोलतात माझा शेवट गोड होण्यासाठी मी माझ्या जीवनामध्ये अभ्यास केला प्रयत्न केला सतत नेहमी सदा सर्व काळ नित्य अहोरात्र दिन रजनी भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं म्हणजे माझा शेवट गोड झाला. का तुकोबारा तुमचा शेवट गोड झाला म्हणजे काय झालं? जगद्गुरु तुकोबारा बोलतात निश्चिंतीने मी विसरापर्यंत पोहोचलो आणि माझ्या जीवनातली तृष्णेची धाव कोणती पण हे कसं झालं याचं मला कौतुक वाटायला लागलं. पण हे जर कशामुळे झालं असेल तर नाम मंगळाचे तेने गुणे भगवान परमात्म्याचं सर्वांचं मंगळ करणार आहे आणि त्याचं मी नामस्मरण केलं त्याच्यामुळे माझा शेवट गोड झाला आणि आता काही नाही उरलेले दिवस भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये घालवणं एवढंच माझ्या जीवनामध्ये कर्तव्य शिल्लक राहिलेलं आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडा प्रयास जातो तो म्हणजे असं की आज 3 निमित्त कीर्तनरूपी सेवा आहे सर्वांना ज्ञातच आहे. आपल्या सर्वांचं वैभव हरिभक्तपरायण परम श्रद्धेय पांडुरंग बाबा जाधव यांचा उत्तरकारी 13वीचा दिवस त्या निमित्ताने त्यांचे चिरंजीव आदरणीय हरिभक्तपरायण जनार्दन बाबा आदरणीय हरिभक्तपरायण रामदास महाराज आदरणीय हरिभक्तपरायण नामदेव पांडुरंग पाटील जाधव हा सर्व जाधव परिवार आणि या परिवाराने या कीर्तनाचं आयोजन केलं. त्यामध्ये खरं तर जाधव परिवारातून मौंडाळा आणि सातगाव मौंडाळा आणि मासला मौंडाळा आणि बोधेगाव
या मंडळ आणि कुलंब या पंचकृषीचा फार अनन्य संबंध या परिवाराशी आहे आणि या परिवाराशी असणारा संबंध आणि त्या निमित्तानं सर्व पाहुणे मंडळी सर्व महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय परमपूज्य गुरुवर्य या ठिकाणी दिनकर बाबा उपस्थित आहेत. परमपूज्य आदरणीय भगवान बाबा या ठिकाणी आहे. परमपूज्य आदरणीय कंवरसिंग बाबा, परमपूज्य आदरणीय या ठिकाणी आमचे रामेश्वर महाराज, सुभाष महाराज, आमचे सागर महाराज, अंबादास महाराज, सागरगावचे सर्व भजनी मंडळ, आमचे आदरणीय नितीन महाराज, पूज्य बाबा आणि या ठिकाणी सर्व पाहुणे मंडळी, गावातील आमचे अनेक सरपंच साहेब असतील, गजू पाटील सरपंच असतील, आमचे तायडे साहेब, मावळून आलेले आमचे भागवत पाटील पालकर सरपंच आणि त्याचप्रमाणे आमचे सोनोनी गुरुजी, तायडे सर, परिसरातून आलेले सर्व पाहुणे मंडळी, गावातील सर्व पाहुणे मंडळी, रात्रीच आमचं दहीतलं कीर्तन झालं, दहीतून आलेले आमचे बाबा डॉक्टर साहेब, सर्व मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे. आज दुग्ध शर्करा योग आहे. परम श्रद्धेय पांडुरंग बाबा यांचं तेरवीचं आहे. दुसरा पर्वकाळ चतुर्थीचा आहे आणि तिसरा पर्वकाळ एक प्रेमळ व्यक्ती महत्व, ज्यांना सर्वात महाराष्ट्रातील वारकरी मोठे बाबा म्हणायचे, असे सर्वांना जवळ करणारे मोठे बाबा आदरणीय परमपूज्य श्री गुरु विठ्ठल बाबा चौधरी यांची सुद्धा आज पुण्यतिथी आहे. खरं तर आपण अंत्यविधीच्या दिवशी बोललो की बाबा सर्वात मोठा मंत्र जर कोणता असेल तर तो म्हणजे रामकृष्ण हरी. त्यांनी सरपंच साहेब बोलले की बाबांनी शेवटपर्यंत रामकृष्ण हरी मंत्राचा ध्वनी ऐकला. त्याप्रमाणे पुरुषोत्तम योग जो अध्याय आहे, सर्व पुरुषामध्ये उत्तम असणारा भगवान परमात्मा त्याचं 15व्या अध्यायाचं चिंतन त्या ठिकाणी करण्यात आलं आणि बाबांनी आपला शेवटचा श्वास घेतला आणि महाराज तेच म्हणतात, अंतकाळी ज्याच्या अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही आणि म्हणून नामस्मरण करणं हा आपलं सर्वांचा हेतू आहे. मी या ठिकाणी आदरणीय काळे बाबा, आमचे किरण महाराज देशमुख मासुरुळकर, खरं तर सज्जनो माय बापू, नेहमी आज सरपंच साहेब आज माळेगावची चतुर्थी आहे आणि मला बाबांनी सांगितलं की परम श्रद्धेय पांडुरंग बाबा यांचे 2 तप अखंड राजुरेश्वराच्या वारीचे झाले आणि खरं तर त्या दिवशी सागर माऊलीचा फोन आला. अहो म्हटलं या घराण्यामध्ये पहिल्यापासून पारमार्थिक वातावरण आहे, हे तर विशेषच आहे, पण नंतर सुद्धा परमार्थाचा वारसा चालणारी मंडळी त्यांच्याशी संबंध जुळले हे फार महत्वाचं आहे. खरं कारण मी त्या दिवशी बोललो, आदरणीय आमचे हरिभक्तपराय मस्के बाबा मुंबईकर, त्या परिवारामध्ये नाते संबंध जोडले गेले. पूज्य बोंडे गुरुजी या सागर महाराजच्या निमित्ताने इथेही नाते संबंध जोडले गेले आणि आम्हा बाबांना हे समाधान प्राप्त झालं की मी माझ्या जीवनामध्ये परमार्थ केला, मुलांनाही परमार्थ केला, पण नातू सुद्धा परमार्थाच्या दिशेने आहे, याच्यासारखा आनंद कोणताच नाही. आणि खरं तर बाबाकडे बघितलं
पांडुरंग बाबाकडे बघितलं आणि आपल्या विठ्ठल बाबा चौधरीकडे बघितलं तर दोघांच्या मूर्त्या सारख्याच आहे. बाबा पण आपल्या भडगाव मायंबाला असेल आपल्या मोढ्यामध्ये बाबा बोलले की प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला सातगावला पण आले होते बाबा आहे ना. सातगावला तर बघा बरं का परमपूज्य गुरुवर्य सद्गुरु फुलसिंग बाबा, भडगावला सुद्धा बाबा आले. म्हणजे या पंचक्रोशीमध्ये सर्वच गावामध्ये मोठे बाबा येऊन गेलेले आहेत आणि म्हणून मोठ्या पद्धतीने आपण परमार्थ करणारी मंडळी आहे. म्हणून आज मोठी मोठी मंडळी मी भगवान बाबा म्हटलं तुम्हीच भेटा मला. ते म्हटले नाही भगवान काय विष्णू काय हे दोघं एकच आहे. तसे पांडुरंग आणि विठ्ठल दोघं एकच आहे. आज बाबांची एरवी आहे. खरं तर आपण परमार्थिक हे घराणं असल्यामुळं काही सांगायचंच काम नाही. कारण कधी कधी कसं असतं काही माणसं म्हणतात का हो महाराज नको तिथं नको डोकं चालवतात बाबा. मी तर म्हणतो जेवढे शिकले तेवढे माणसं हुकले. अहो ज्या आत्मिक समाधानच्या भगवंताच्या नामचिंतनाने मिळतं ते नामचिंतन कशाला करायचं. कोणा सांगितलं तुम्हाला. जगद्गुरु तुकोबराने प्रत्येकाला क्रियाशील बनवलं. अगोदर आपलं काम करा पण समाधान प्राप्त होण्यासाठी रामाचं चिंतन करा. आणि तुम्ही जर या गोष्टी केल्या नाही तर तुम्हाला शेवट कळून येईल की कोणीच कोणाचं कामामध्ये कामामध्ये काम काही म्हणा राम राम काम करा पण काम टाकू नका. काही म्हणा ठीक आहे तुकोबा तुमचा संदेश जीवनामध्ये त्याचा अवलंब करू जीवनामध्ये अंगीकार करू पण फायदा का. मंद प्रवृत्तीचा माणूस सुद्धा फायद्याशिवाय कुठंच पाय टाकत नाही. मग तुम्ही राम राम म्हणायला लागता फायदा काय. जाईल भवश्रम सुख होईल. आणि एकदा सावंगीला शिबिर घेतलं फार काळ होता 10-15 वर्ष. सोनवणे सर भोकरदन सकाळीच यायचे गुरुजी आणि त्या मुलांचा प्राणायाम घ्यायचे. किती समाधान वाटतं बरं. अहो आपलं उद्योग करायचा आपले दैनंदिन कार्यक्रम करायचे पण काय काही माणसाने थोतान वाटतं हेच अवघड थोतान. मग म्हणावं लागतं जेवढे शिकले तेवढे झुकले. सांगतो आज श्री गुरु विठ्ठल बाबा चौधरी यांची पुण्यतिथी. ज्या संस्थेचे आम्ही सर्व पायक आहे त्या संस्थेचे जे संस्थापक अध्यक्ष होते ते म्हणजे स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज. आणि त्यांनी ज्या 4 खांबावरती संस्था निर्माण केली ते श्री गुरु गुरुनाम गुरु सद्गुरु मामासाहेब दांडेकर, गुरुनाम गुरु सद्गुरु व्यंकट स्वामी महाराज, गुरुनाम गुरु सद्गुरु लक्ष्मी बाबा इगतपुरीकर, गुरुनाम गुरु सद्गुरु मारुती बाबा गुरव हे 4 खांब होते. त्या खांबापैकी जे एक खांब होते ते श्री गुरु सद्गुरु मामासाहेब दांडेकर हे त्या कालचे प्राचार्य होते फर्ग्युसन कॉलेजचे एसपी कॉलेजचे. मला सांगा त्या कालचे कॉलेजचे प्राचार्य जर याचा प्रचार प्रसार करतात तर तुम्ही आणि किसदारी आणि कसकस कुठंतरी परमार्थ जीवनामध्ये केला पाहिजे. आणि ती परंपरा या परिवाराला लागलेली आहे. हा जाधव परिवार म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये अग्रगण्य परिवार आहे. खरं तर
तुम्ही इकडे नेहमी येत नाही, पण आमचे जाधव डॉक्टर नेहमी आमच्याच परिवारात राहते तिकडं. एवढा आनंद वाटतो की कुठंतरी परमार्थाला माणूस चिटकून पाहिजे, लागून पाहिजे. म्हणून हा संदेश मी अगोदर त्याच्यासाठी दिला की अगोदर काम करा, पण रामाला कधीच विसरू नका. विठ्ठल त्याला काय विसरू नये. हा परिवार त्यांच्या क्षेत्रामध्ये पूज्य जनार्दन बाबा तर एवढं मोठं वय झालं पण कुठेही टाळ घेऊन उभे राहतात. नामदेव बाबा तर आहेत, रामदेव बाबा सुद्धा किती संकट आलं तरी परमार्थाला न सोडणारा हा परिवार आहे. कारण की महाराज म्हणतात ते देवीला जीवा आपुला तो एक देव करुणी घ्यावा, केले विन जीवा सुख नोहे. त्याच्याशिवाय जीवाला सुख प्राप्त होत नाही. म्हणून हे कर्म केलं पाहिजे. माझं उत्तर कार्य आहे. खरं तर आपण फार मोठ्याच्या परंपरेचे आहे. धर्मराजाने जे केलं तेच आपण करतो, रामप्रभूने जे केलं तेच आपण करतो. हे काही वेगळं नाही. पण काही गावामध्ये आपण जावं तर ते चौथ्या दिवशीच आवडता राहतो, त्यांचा भाग आहे. ठीक आहे, असा विषय नाही आपला बोलण्याचा. पण असो, ज्या आई वडिलांनी आपल्यासाठी हाडाचं काढून रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस केला आणि त्यांना जर आपल्यासाठी देण्यासाठी 13 दिवस नसेल तर ते काय म्हणत असेल. शास्त्रामध्ये दशक्रिय विधी आली नाही, सर्व विधी आली नाही. मग आपण का करू नये. केलंच पाहिजे, हे विसरता कामा नये. मी नेहमी सांगत असतो, चौघांना कधी विसरू नका, देवाला विसरू नका, संतांना विसरू नका, आई वडिलांना विसरू नका आणि मृत्यूला सुद्धा विसरू नका. देवाला काय विसरू नये. महाराज म्हणतात अहो एखाद्या बोटाला जर काय झालं तर बोटाची किंमत किती ते बघा, एखादा दात पडला तर दाताची किंमत बघा, एखाद्याला हात नसेल तर हाताची किंमत विचारा, पाय नसेल तर पायाची किंमत विचारा. आणि विना मूल्य भगवान परमात्म्याने एवढा मोठा देह आपल्याला दिला. देह देणे यामध्ये नवल नाही, त्याने जीव सुद्धा आपल्याला दान दिला. मग त्याने जर जीव दान दिलं तर त्याचं चिंतन करणं हे आपलं कर्तव्य आहे. कबीरदाजी महाराज म्हणतात एका माता माऊलीला तिच्या पतीनं नथनी दिली तर त्या पतीचं नाव सारखं घेऊ लागले. कबीरदाजी महाराज त्या माता माऊलीला भेटले आणि सांगितलं आई साहेब तुम्ही तुमच्या पतीचं नाव घेतात घ्या, पण ज्या भगवंताने देह दिला, ज्याने दान दिलं त्याचं तर एकदाचं नाव घे. मान सदासाहेब ज्यांना मेन दिलं त्याचं नाव घेत नाही आणि जो आपल्याला दिसतो त्याचं नाव विसरत नाही. कबीरदाजी महाराज कहते अरे नथनी दी जिस यार ने उसे पुकारे बारंबार, नाक बनाया जिस भगवान ने उसे भूल गए गौवार. ज्या भगवान परमात्म्याने एवढं मोठा अनमोल किमतीचा देह आपल्याला दान दिला आपण त्याला विसरून गेलो. जे हा जीव दिला असे जयराम बाबा भोसले म्हणायचे ज्यांचे नाक पाठ
आणि खरं तर या परिवाराला भगवान बाबाचं जास्त प्रिय आहे. भगवान बाबा कळकीरकर असेल, गुरुवारी भावरा बाबा, गुरुवारी प्रकाश बाबा, हे सर्व जुने मंडळी, गुरुवारी दिनकर बाबा, हे सर्वच मंडळी या परिवाराशी जोडलेले आहेत. आणि म्हणून पाहत होतं, विसरली तया थोर घाली आली वसतीला खाली. आपण जर देवाला विसरलो की महाराज म्हणतात पुनरती जननम पुनरती मरणम पुनरती जननी य संसारी जगदुस्तार कृपया पारी पारी भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम. किती वेळा जन्म यावे नित्य भावे म्हणून या जीव याला शरण गेला विठूशी. म्हणून महाराज म्हणतात देवाला विसरता कामा नये. का विसरता कामा नये तर देव तुम्हा आम्हाला जगवित असतो. जगवणारा कोण आहे? देव आहे. आपण निमित्त मात्र आहे. गती वर्षा करून साक्षी निवासा शरण करत सर्व सांग निदान मित्र मव्य. या श्लोकावरची टीका करताना माऊलीने गोड वर्णन केलं. माऊली म्हणतात म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणू हले जो जगाते चालिता तुझी वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझी आवडे. तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. धनी म्हणजे मालक. तो आपला मालक आहे. नाहीतर मालकाने जर त्याची सत्ता काढून घेतली तर काही चालत नाही. मालकाकडून कोणाचंच काही चालत नाही. बघा बरं का, हात असून काम करता येत नाही, पाय असून चालता येत नाही, डोळे असून पाहता येत नाही, तोंड असून तोंड असून बोलता येत नाही. तसं काही आजचं नाही. तसं काहीच करता येत नाही आपल्याला. एकदा काय झालं, रामायणामधला गोड प्रसंग आहे. भगवान परमात्म्याने वालीला मारलं आणि वालीला मारल्यानंतर तारा विलाप करत आहे, वालीची पत्नी. प्रभू हात का तुमचा लेव लपून तुम्ही मारता, तुम्ही तर देव आहे ना, तुम्हाला कशाला भेदभाव पाहिजे. काही लोक म्हणतात तुम्ही तर मारायचे ना, तुम्हाला कशाला भेदभाव पाहिजे, तुम्हाला सगळे सारखेच पाहिजे. अरे पण तुम्ही कधी चार पाठवून पाच सारखेच महाराज मात्र सारखे नाही. माझे जातीचे मन भेटतो कोणी, जात महत्वाची के माझे सोयरे सज्जन सांगती पाय आठवती विठोबाची. जे विठोबाची पाय आठवतात ते ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, रोहिदास महाराज, तुकोबा, सावता महाराज, सेना महाराज, कबीर महाराज कुठले आहेत त्याचा विचार नाही. फक्त परमार्थाची जात महत्वाची आहे. सोयरे हरिजन जनी भाग्य निकिंचन. खरं तर आमचे ते सोयरे आहेत. बघा बरं का,
सागर माऊली नाते संबंधाला तर आपण जवळच आहे, पण ज्यावेळेस मी आळंदीहून आलो की तो मोटरसायकल इकडे कीर्तन तत्वबोधी गाव वगैरे हा भागात, तो पहिलं बाबांची इथं थांबल्याशिवाय पुढे जात नव्हतो. कारण का सोयरे परमार्थाची हलवा कुठेही हजर राहणं हे फार महत्वाचं आहे. आणि आमच्या नामदेव बाबाचं दास आहे, आळंदीचा कोणीही वारकरी भेटू द्या, तो परिचित असो अपरिचित असो ते नाही, आळंदीचा एका वारकरी म्हणजे वारकरी वेशात आहे का मग ते आपलेच आहे. आपला विषय चालू होता, अरे देवा तू लपून बाण मारला, तू असं काय केलं, माझ्या पतीला का मारलं. म्हणजे मला काय सांगायचंय, आत्मा शक्ती गेली की माणसाला काही करता येत नाही. प्रभू म्हटले हे चाला, तुझा पती म्हणजे हात आहे का, हात म्हणजे तुझा पती असेल तर हे हात आहे, तुझा पती म्हणजे पाय आहे का, पाय जर तुझा पती असेल तर पाय आहे, तुझा पती म्हणजे शरीर आहे का. मग तुझा पती जर शरीर नसेल तर आत्म्याला तर मरणच नाही. नैनम चंदनती शस्त्राने नैनम तवती पावका, त्याला अग्नी जाळू शकत नाही आणि शस्त्र त्याला कापू शकत नाही. मग तुझा पती आहे कोण. आणि जर तुझा पती शरीर म्हटलं तर शरीर हे 5 जणांचं उष्ण आणलेलं आहे. आणि उष्णी आणलेली वस्तू अशी आहे, काम झालं की परत ज्याची त्याला करावी समाजच्या कोट्यात काय करायला सरपंच आहे. एकदा आणली की लोक घरचे पाहून परेशान होते, आपली वस्तू काय झाली, पण तो माणूस गेल्यानंतर काय म्हणते ती. तसं नाही, देह हा पाचाचा आलेला सूचना, क्षितिजला पावक गगन समीरा पंचरचित अधम शरीरा. 5 तत्वापासून हे शरीर तयार झालंय, पृथ्वी आग तेज वायू आकाश, आणि शेवटी ज्याचं त्याला मध्ये विलीन करावं लागतं. म्हणून आपण म्हणतो पंचतत्वात विलीन झालेले, पंचतत्वात विलीन झाले. आणि याला तर काही मरणच नाही, आत्म्याला मरण नाही. म्हणून आपण कधी म्हणतो का असं कधी शब्द वापरतो, जीव गेला, आपण जीव मेला म्हणत नाही, मग माणूस मेला आणि जीव गेला, तो निघून जातो. कुठं जातो याचंही वर्णन गीतेमध्ये झालेलं आहे. वासांचे जीर्णाने काय गोड वर्णन केलं माझ्या माऊली म्हणतात, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मन नूतन वेणीजे, तैसे ध्यानतरा ते स्वीकारीजे चैतन्य नाती. जसं माणूस जुनं वस्त्र टाकून देतो आणि नवीन धारण करतो, त्याप्रमाणे हा आत्मा सुद्धा जुने शरीर टाकून देतो आणि नवीन शरीरामध्ये प्रवेश. मग तुम्ही म्हणाल आता बाबाचं वय किती होतं, नामदेव बाबा 92 वर्षाचं वय होतं. बाबाचं वय किती वर्षाचं होतं, 92 वर्षाचं. पण त्या दिवशी मी बघितलं सर्व माणसं बेचैन झालेली होती. आता 92 वर्षानंतर बाबा आपल्याला सोडून गेले, पांडुरंग बाबा, तरी आपल्याला जावं असं वाटत नव्हतं, त्यांनी जावं असं वाटत नव्हतं. त्याच्यानंतर किती नवीन सदस्य घरामध्ये झाले, किती नवीन झाले. पण तसं नाही, घरामध्ये नवे कपडे किती ढीग असू द्या, जुनं शर्ट किती फाटलेलं असू द्या, माणसाला जुनं टाकावंसं वाटत नाही. शेवटी माता मावळे हुशारात ते म्हणते का हो तुम्हाला मीटिंगला जायचं नवं घालून जाणार, ते म्हणते नाही हे पण नवंच आहे. अहो ते 4 ठिकाणी फाटलेलं आहे, पण तरी तेच का की त्याच्याशी ममत्व जुडलेलं असतं. तसं 92 वर्ष झाले बाबा गेले तरी सर्व बेचैन झाले, त्याचं कारणच एक त्यांच्याशी ममत्व जुडलेलं होतं. तुम्ही जीवन जगताना का आपला एखादा मित्र जर आपल्याला सोडून गेला तर माणसाला दुःख होतं. एकच मित्र पहिला एकत्र राहतो, फक्त एकच गेला तर दुःख होतं. तसे 100 जोडलेले असतात, मग दुःख एकामुळे काय होतं, माणसं म्हणतात ते नाही हो, अहो आम्ही पहिल्यापासून सोबत होतो, ते आमचे एकमेकांचे एवढे मन जुडलेले होते, एका ताटात जेवलो, आता तर भरपूर 1000 आहे, पण ते दुःख होतो. काय सुन माझेपणा माणसाला दुःख देतो. देवाला विसरू नका, तिथून आपला पाठा उठला. कारण का त्याच्या सत्तेशिवाय काहीच नाही. चाले शरीर कोणाची कोण बोलवी ते हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण तायाचे भजन. म्हणून देवाला विसरू नका, देव तुम्हा आम्हाला जगवीत असतो. दुसरी गोष्ट संतांना विसरू नका, का संत तुम्हा आम्हाला जागे करत असतात. ऐका आता शिक्षक मंडळी बरेच आहेत, विद्यार्थ्यांना जाग करणं हे प्रत्येक शिक्षकाचं आणि आई वडिलांचं कर्तव्य असतं. कारण का त्या काळामध्ये त्याला ते ज्ञान नसतं, मी काय केल्यानंतर काय होत असतं हे लहान मुलाला काय ज्ञान आहे, पण त्यांना मारून ठोकून घडवावं लागतं. आणि नंतर मग मोठे झाले त्यानंतर ते म्हणतात अहो आम्हाला जर आमच्या गुरुजीने जाग केलं नसतं तर आम्ही घडलो नसतो, आम्हाला जर आमच्या आई बाबांनी जाग केलं नसतं तर आम्ही घडलो नसतो. म्हणून जीवनामध्ये संत तुम्हा आम्हाला जागे करतात.
प्रमाणाच्या माध्यमातून महात्म्याची तर आठवण झालीच, परंतु चालीच्या माध्यमातून हुतात्म्याची आठवण करून दिली. हुतात्म्याची खरं तर महाराज या देशाला दोघांचं फार मोठं समर्पण आहे. एक हरिभक्त आणि दुसरे देशभक्त. आणि हरिभक्तापेक्षा देशभक्तापेक्षा त्यांच्या त्या दिवशी बोललो कीर्तनामध्ये ही मातृशक्तीची फार मोठं समर्पण आहे. हरिभक्ताच्या सुद्धा आणि देशभक्ताच्या सुद्धा. म्हणून समर्पणाला त्यागाला पारावार नाही. बघा बरं का, मी पुढे बोलणारच होतो पण त्या चालीमुळे मला आठवलं, जनरल त्रिदलाचे प्रमुख बिपिनजी रावत साहेब किती मंडळी आपल्याला सोडून गेले. असं वाटत होतं की ते आपल्याला सोडून जातील म्हणून, पण सज्जनो माय बाप्पा हो, जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. म्हणून महात्मे तुम्हा मला जागे करतात. म्हणून या मृत्यू लोकांमध्ये दोघांचं फार मोठं समर्पण आहे. हुतात्मे आणि महात्मे. महात्मे तुम्हा आम्हाला जागे करतात आणि हुतात्मे आपल्या देशासाठी धर्मासाठी फार बरं का आपलं स्वतःचं बलिदान देतात. आईची पत्नीची मुलाची कोणाचीच काळजी नाही, येतात फक्त माझ्या भारत मातेचं रक्षण झालं पाहिजे. आणि हुतात महात्मे हरिभजनीय धवळले जग. संसाराच्या नावे घालून शून्य वाढता पुण्य धर्म केला. सर्वांना परमार्थ मार्गाला लावलं. आपण आपल्या जीवनामध्ये सुद्धा परमार्थ केला. म्हणून संतांना विसरता कामा नये. कारण का संत जागे करत असतात. उठा जागे भारी आता स्मरण करा पंढरीनाथा, भागे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. जन्म मरणाची परंपरा चुकवण्यासाठी जागा व्हा. आणि या मृत्यू लोकांमध्ये जागा करणारी मंडळी फार मान आहे. स्वामी विवेकानंदांचं वाक्य मी नेहमी कीर्तनात सांगत असतो. स्वामी विवेकानंद प्रत्येक तरुणांना जागा करतो. प्रत्येक तरुणांना स्वामी विवेकानंद सांगतात, उठा जागृती जागा व्हा, अभ्यास करा. कारण नव समाज निर्मितीचं आणि व्यक्तिमत्व विकासाचं जगामध्ये प्रभावी साधन जर काय असेल तर त्याला शिक्षण म्हणतात. म्हणून जागे करणारे आज यांची पुण्यतिथी ते श्री गुरु मोठे बाबांनी अनेक परिसरामध्ये जाऊन जागे केलं. बरोबर आहे की नाही? आम्ही तर कधी संस्थेमध्ये गेलो तर बाबा जुन्या संस्थेमध्ये असतात वारीला. आणि त्या दिवशी आम्हाला एक जुनी शिक्षक भेटली सागरमावळे. आपण बसत असताना बघा बघा किती जागृती हो. आपले सोमनाथ महाराज काय का त्यांचा एकुलता एक मुलगा मरण पावला. मुलगी नाही काहीच नाही. एकुलता एक मुलगा 22 वर्षाचा मुलगा मरण पावला. प्रकाश बाबा जमदार यांचे आते भाऊ. आणि ते सुद्धा वारीला आले. 1-1.5 महिन्यानंतर. नाहीतर माणसं थोडं जरी दुःख झालं परमार्थ करता करता डोक्याला हात लावून बसतात. परमार्थ सोडून देतात. नोय कोरोनामध्ये चांगल्या लोकांनी मागे काढल्या. कशासाठी? नाही काय खरं हे सगळं स्वतः नाही. पण मला सांगा असं नाही की भगवंताला न्यायचं असलं तर तो एअर कंडिशनच्या बांगल्यामधून सुद्धा नेऊ शकतो. आणि त्याला वाचवायचं असेल तर 45 दिवस गावामध्ये राहून सुद्धा वाचू शकतो. याचं जिवंत उदाहरण म्हणजे आपल्या संस्थेचे एक वारकरी सुदाम बाबा निर्मळ निंबोळ्याचे 45 दिवस ऑक्सिजनवर होते. आता ठणठण कीर्तन करताना कुठल्याही चतुर्थीत हजर राहतात. वाचवायचं असेल तर तो कुठेही वाचू शकतो आणि न्यायचा असेल तर तो कुठेही निवडू शकतो. महाराज म्हणतात जगोरा के साया मार सके ना जाको राखे सैया मार सके न कोय, बालन बाका कर सके सब जग बैरी होय. देव राखे तया मारेल कोण, न कोणी काटा हिंदता. ज्यावेळेस वरा भगवंताने
भागवतातली कथा आहे. हिरण्याक्षाला मारलं आणि हिरण्याक्षाला मारल्यानंतर ती जिथे विलाप करत आली, माझ्या मुलाला मारलं, माझ्या मुलाला मारलं. आणि मारल्याच्या नंतर तिथं यम आला आणि यम राजाने सांगितलं, यमराजाला त्यांनी सांगितलं, आई साहेब लक्ष नाही, एखादी गोष्ट जर जीवनामध्ये प्रतिकूल असेल तर त्याला आपण काहीच करू शकत नाही, आणि एखादी जर अनुकूल असेल तर त्याला कोणी हिरवून देऊ शकत नाही. हे माता माऊलींचं बघा. आता तुमचं विदर्भात चाललंय का? मराठवाड्यात जाऊ नये तुम्हाला. मराठवाड्यामध्ये काय करतात, पूर्वीच्या काळामध्ये आई वगैरे बसलेले त्यांना माहित होतं, एक गोल त्यांनी कानात घालून घेतलं की ते सरकी ते गुतत नव्हतं, मिरच्या गुतत नव्हतं. एक गोल काय म्हणतात त्याला, बाळ्या पण गोल हा पाया. आणि आता काय झालं ते बाबा तालावर ताल 32 तास काय म्हणतात त्याला, तो आजचा विषय पण आला मला. हा झुंबर, ते झुंबरचं नवीन निघाले आता टुशी टुशी राहिली नाही. ते आमचं दररोज चालू आहे टुशीचं. त्या गावातल्या टुशी टुशी आई आपल्या काळात होतं का असं ठणठण आई लगे दिंडीमध्ये गुडघे दुखायचे पण दिंडी सोहळ्यामध्ये हा ते आलं तर ते पुढे मिरची ते गुतायचं कापसा ते गुत्ता आता ते ताळवतात ते गोल काहीच गळत नव्हतं. मला काय सांगायचंय, आपल्या भाग्यात असलं कुठे सापडत. मग ती माता माऊली काय एखाद्या मिरचीच्या याच्यात किंवा कपाशीच्या याच्यात पडलो की ती माता माऊली बेचैन होती. आता ती मला मागले 25-30 हजाराची एक काने ना. काहीच नाही, आपल्याला जर अडचण आली सागर माऊलीत फक्त 2 काने घ्यायची यायची, बाकी काहीच भेटत. एक कान 25-30 हजाराचा. मग ती माता माऊली बेचैन होती. घरातले बोलून आता ते काय ते घरातले बोलून काय बोलून इकडून पैसे नेले, तिकडून आणले, इकडून नेले, तिकडून आणले, असं काही राहत होते. सगळं झालं किती मार. घरातलं काय झालं, तो सारखं त्याच तासामध्ये जाते, पुरी काय झालं तुला, नाही मामाजी ते कानातलं पड. मग ते मामाजी जर अशी असेल तर समजून घेते, ते जर तसे असेल हा काय सांगितलं तुम्हाला, ते बोल करा, पोरी ऐकत नाही काही नाही. मग तिला एक तर हरवलं त्याचं दुःख आणि बोललं त्याचं दुःख. काय असतं, एखादा माणूस दुःखात असेल ना तर त्याचं सांत्वन केलं पाहिजे. म्हणून आपली परंपरा आहे दुःखातल्या माणसाला भेटायला जायची. मग ते सारखं सारखं तिथं जाणार 6 महिने होते. पण आता तरी सापडन मग तरी सापडत. पण असं होतं ते आपल्या भाग्यात राहतो. आणि 6 महिन्यानंतर नांगरताना सहज नांगर चालू असताना पोरं खेळत जातात आणि त्यांना ते चमकतात, ती पोरं हातात खेळतात. आणि ती माता माऊली तिथं असते, ती झाली पोरं इकडं आणा ते माझ्याच कानातले. किती महिन्यानंतर सापडलं, 6 महिन्यानंतर. बरं का हरवलं होतं नाही, पण ते आपल्या भागवत होतं, त्याला कोणी नेत नाही. मग कधी कधी माता माऊली काय करतात, ते सर्व अलंकार चोर आले म्हणून काढून ठेवतात कपाटात. घरात कपाट, कपाटात कप्पा, कप्प्यात कप्पा, कप्प्यात परत कप्पा. त्याच्यात एकदम सुरक्षित ठेवतात. तो आता सर याला कोणीच हात लावणार नाही, सर सुद्धा लावणार नाही, कोण सुद्धा लावणार नाही, एकदम कप्प्यात ठेवून देतात. पण अर्जंट मध्ये वट्टीमध्ये लग्न ठरतं मसल्याला, काहीच नाही करायचं. आणि अर्जंट मध्ये लग्न ठरलं की ते सर्व घर पाहतात तरी ते सापडत. आता मला सांगितलं किती सुरक्षित ठेवले आपण तरी सापडत नाही. आणि हरवलं तर ते 6 महिन्यानंतर सापडतं. यमराजाने त्या आईला सांगितलं, आई हिरण्याक्ष मारला गेला, तो तुझ्या भाग्यात नव्हता, तो तुला आणता येणार नाही. तुझं भाग्य प्रतिकूल आहे आणि अनुकूल असताना त्याला कोणी नेऊ शकत नाही. यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन जागर केलं. त्या दिवशी आपला विषय चालू होता, म्हणजे विषय म्हणून आपला संस्थेमध्ये सागर माऊली आम्ही सर्व बसलो. आम्हाला स्मारक बसल्यानंतर त्यांनी आम्हाला दुःख सांगितलं. तर एवढं दुःख तर आमच्या नेत्रातून अश्रू गळू लागले. पण परमार्थाची ही मोठी साधना आहे. एक तुमच्या काळातले जुने विद्यार्थी भेटले, ते म्हणे श्री गुरु विठ्ठल बाबा चौधरी तर मला भेटले नसते मोठे बाबा तर आज माझं जीवन बदललं नसतं. आता मोठ्या माणसाची मोठी ओळख असते, हो तुमची संस्था आहे ना, हा आमच्या संस्थेतला विद्यार्थी घ्या ना. त्या काळात लावून घेतलं. ते म्हणे आता मला 30-40 रुपये पेन्शन येतं, काही न करता ही कृपा श्री गुरु मोठे बाबाची आहे. आज त्यांची पुण्यतिथी म्हणून वर्णन करणं महत्वाचं आहे. म्हणून संत तुम्हा आम्हाला जागे करतात, त्यांना विसरू नका. आता जागा रे भाईंनो, जागा. तिसरी गोष्ट आई बद्दल विसरू नका. हा बरं का, या परिवारालाच द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. जाधव परिवाराला त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे की आई वडिलांची कशी सेवा करावं. खरं तर सज्जनमय म्हणतो, आज खायला नाही म्हणून माणसं दुःखी नाही, काही माणसांना माणसं सांभाळत नाही म्हणून दुःखी आहे. विश्व माऊली सेवाभावी संस्थेचं एकच हे आहे ध्येय आहे की जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपण.
आणि बाबांचं तर ध्येयच आहे आता रिटायर झाले ना फक्त अनाथाची सेवा करायची. सज्जनो माई बापू कितीतरी माणसं आहे की घरामध्ये सर्व काही असताना त्यांना आधार देणारे कोणी नाही. विठ्ठल आई वडिलांचे आपल्या जीवनामध्ये किती समर्पण आहे, किती उपकार आहे. आपण किती जरी वर्णन केलं तर त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होऊ शकत नाही. पण आई वडिलाला विसरू नका. आणि चौथी गोष्ट मृत्यूला विसरू नका. मृत्यू कोण्याही क्षणामध्ये कुठंही केव्हाही कसाही माणसाला येऊ एक निमित्त राहतं. माणसं म्हणतात 2 जण गाडीवर गेले आणि तो तिकडं कधीच गाडीवर जात नाही. माणूस कधीच गाडी घेत नाही पण गाडीवर गेला आणि तिकडच गेला. एक निमित्त राहतं पण मृत्यू कोणालाही कुठून नेऊ. एकदा काय झालं गरुडाच्या आईला नेण्यासाठी यम आला आणि गरुडाने विचारलं तू कोण आहे. म्हटलं मी यम आहे. तुझ्या आईला न्यायला आलो. तो म्हटला तू माझ्या आईला नेऊ शकत नाही कारण गरुड म्हणजे भगवान परमात्म्याचं वाहन आहे. लगेच गरुडाने आपल्या आईला बसवलं आणि फार एका गुहेमध्ये घेऊन गेलो. काहीतरी योजन दूर नेलं एका गुहेमध्ये नेलं आणि गरुडाला वाटलं आता इथं यम येऊ शकत. गरुडाने आईला तिथं नेणं आणि यमाने जे हरी घालणं सोबतच. यम म्हणतो जे हरी. गरुडाने विचारलं तू कोण आहे. म्हणे मी यम आहे. म्हणे तू इथं कसं आला. म्हणे लक्ष नाही मी तुझ्या आईला कुठूनच नेऊ शकत नव्हतो. तुझ्या आईचं मरण या गुहेत होतं आणि मी कितीतरी दिवसाची प्रतीक्षा करत होतो की या आईला इथं कोण आणेल. पण माझं काम तू सोपं केलं. आता तुझ्या आईला कोणी वाचू शकत नाही. ज्याचं मरण जिथं आहे त्याला तिथून जावंच लागणार आहे. म्हणून मृत्यूला विसरू नका. अहो अनेक गेले मग तुमचं आमचं काय. आजा गेला पंजा आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंतो तोही तैसा उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. पंढरी वाचून म्हणजे भगवंताशिवाय ठाव नाही मोठे. म्हणून प्रत्येकाला जावं लागेल. उपजेते नाशे येथे नाही उरू आले अवतार येरते पामर अवतारिक थांबले नाही. तर तुमचं आमचं काय प्रत्येकाला जावंच लागणार आहे. पण कबीरदाजी महाराज कहते हर आदमी जिता है तो कफन के वास्ते कपड़ा रोटी और मकान इसके लिए तो हर कोई जीता है. हर आदमी जीता है 2 गज कफन के वास्ते लेकिन जीना उसे कहते जो लोग जीते अपने वतन के वास्ते. आपल्या देशासाठी आपल्या धर्मासाठी आपल्या समाजासाठी जीवन जगणं परमार्थासाठी जीवन जगणं याला जीवन जगणं म्हणतात. म्हणून महाराज म्हणतात प्रत्येकाला तर जावं लागणार आहे. महाराज म्हणतात पण मरणाआधी सावध व्हावे. मरणाच्या अगोदर माणसाने सावध व्हावं कारण जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम. बघा बरं का किती उत्तम. महाराज म्हणतात शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे शरीर साध्य होय केले शरीर साधले परब्रह्म. या शरीराने ठरवलं तर तुम्हाला देव सुद्धा होता येतं आणि या शरीराने ठरवलं तर नरकाला सुद्धा जाता. महाराज कबीरदाजी महाराज कहते पशु का होत पनैया नरका कछु न होय लेकिन नर एक बार करने करे तो नरका नारायण. नराचा नारायण होतं. नरदेव निदान लागले हाती. एवढी ताकद या शरीरामध्ये. म्हणून प्रत्येकाला एक दिवस जावंच लागणार आहे. आता पहा बरं का पूज्य परम श्रद्धे पांडुरंग बाबा आपल्याला सोडून गेले पण त्यांच्या हातून श्री गुरु विठ्ठल बाबांची सेवा झाली. अनेक महात्म्यांची सेवा घडली परमार्थाची सेवा घडली. शेवट नामचिंतन जीवनामध्ये आलं आणि नामचिंतन करता करता भगवंताच्या चरणी विलीन झाले. आणि माऊली ज्ञानोबा 10व्या अध्यायामध्ये तेच म्हणतात. माऊलीने गोड वर्णन केलं का झाकल्या घटीचा दिवा नेने का झाला के दवा या रीती पांडवा देव ठेवी. दिवा लागलेला आहे आणि अचानक दिवा विजावा त्याप्रमाणे अचानक भगवंताचं चिंतन करत करत आपण भगवंताच्या चरणी विलीन व्हावं याला म्हणतात जाणं. विठ्ठल विठ्ठल.
आणि म्हणून मृत्यूला विसरू नका. मृत्यू कधी येऊ शकतो. आई वडिलाचं आमच्या जीवनामध्ये फार मोठं समर्पण आहे. आई वडिलाला विसरू नका. संत तुम्हा आम्हाला जागे करता, संतांना विसरू नका. आणि देव आपल्याला सर्व देतो म्हणून देवाला विसरू नका. आणि जो देतो महाराज म्हणतो आम्ही त्याचं चिंतन करतो. यासाठी वनांतरा जातो सांडून या घरा. महाराज म्हणतात मी याच्यासाठी वनामध्ये घर सोडून गेलो. का हो महाराज कशासाठी गेलात? अभंगाचं पहिलं याच्यासाठी गेला, याच्यासाठी अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबारा बोलतात यासाठी केला होता टास शेवटचा दिस गोड व्हावा. मी माझ्या जीवनामध्ये याच्यासाठी प्रयत्न केला, याच्यासाठी अट्टास केला, शेवटचा दिस गोड व्हावा. तसं मुलगा वर्षभर याच्यासाठी अभ्यास करतो की परीक्षेमध्ये माझा 1 नंबर यावा. अरे बाबा तू याच्या कशासाठी एवढा प्रयत्न केला? माझा नंबर यावा, माझा नंबर लागावा, मला नोकरी लागावी, याच्यासाठी प्रयत्न. शेतकरी शेतामध्ये वर्षभर राबतो, कशासाठी प्रयत्न केला हो महाराज तुम्ही? महाराज म्हणतात, शेतकरी म्हणतात कुठंतरी मला 2 पैसे शेतातल्या मालातून मिळाले. तसं प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रयत्न हे आपल्याला फल मिळण्यासाठीच आहे. प्रयत्न फल मिळण्यासाठीच आहे. पण महाराज म्हणतात हे तर व्यावहारिक दृष्टीनं आहे. हे एखाद्या वेळेस हुकून गेले की दुसऱ्यांदा परत नंबर लागू शकतो, पण हे एकदाच आहे. 184 फिरून एकदाच मानवदेव प्राप्त होतो. मानुष्य देव दुर्लभ. महाराज म्हणतात तेही नाम क्षण भंगुरा तत्रापि वैकुंठ प्रिय दर्शन. महाराज म्हणतात मनुष्य देहासारखं दुर्लभ या जगाच्या पाठीवरती काहीच नाही. सर्व पुन्हा पुन्हा मिळेल पण न शरीरात पुन्हा पुन्हा. हे नरदेव पुन्हा पुन्हा भेटू शकत नाही. एवढा दुर्लभ नरदेव प्राप्त झाला ना मग आपला शेवट गोड झालाच पाहिजे. नामदेव बाबांनी मला सांगितलं की रामकृष्ण हरी. महाराज म्हणतात रामकृष्ण हरी सारखा मंत्र कोणता नाही. तुम्ही कुठेही म्हणा, केव्हाही म्हणा आणि कसाही म्हणा, रामकृष्ण हरी मध्ये फार मोठी ताकद आहे. सकाळी मी पाहुण्यांना फोन केला, साहेब मामा फोन घेतला, म्हटलं बाबा रामकृष्ण हरी. ते म्हणजे रामकृष्ण हरी म्हणजे आपण पुढच्याला रामकृष्ण हरी म्हटलं की ते आपोआप रामकृष्ण हरी म्हणतो. म्हणून मी कीर्तनात चालूच केलं बाबा बरं का. जरी गेले घरी तरी म्हणायचं रामकृष्ण. जरी गेले घरी तर म्हणायचं रामकृष्ण. आता मला सांगायचंय एखादा म्हणजे मला आम्हाला वेळच नाही रामकृष्ण हरी म्हणाला, पण इथं बसलेल्या पैकी एका असाही एकही माणूस नाही की त्याला दिवसातून फोन येत नाही. नाही कोणाचं इकडे येण्याचा नाही येण्याचं इकडं.
साईडला गेलो आणि मग तसं गडावर थंडी गेली होती पण खाली खूप थंडी होती आणि थंडीमध्ये टिकून राहणं आणि त्यातल्या त्यात म्हणजे आग्रह सफरचंदी थोडे खा पण ते फ्रीज मधले का कुठले तेच कळत नाही कूलर मधले का काय ते काय अवघड गार आहे का थंडी आहे का काय पण ते असो तरी पण भगवान परमात्म्याची पूर्ण गुरु सद्गुरु महाराज सद्गुरु जोग महाराज भारतीय शिक्षण संस्थेमधील सर्व गुरुवारी मंडळीची कृपा आणि म्हणून आपला विषय चालू होता की रामकृष्ण हरी सारखा मंत्र कोणताच नाही कुठेही म्हणा केव्हाही म्हणा कसाही म्हणा असाल ते करा जेथे तेथे तुम्ही जिथं असाल तिथं रामकृष्ण हरी म्हणा म्हणून त्या दिवशी बाबा जाण्याची वेळ रामकृष्ण हरी मंत्राचं चिंतन झालं रामकृष्ण हरी याच्यानंतर आज परमश्रद्धे गुरुवर्य हरिभक्तपर्यंत पांडुरंग बाबाला हे सरकारचे खरे ठरले सरपंच आहे प्रत्येकाने फोनवर हॅलो म्हणायचंच नाही बरं का योगेश भाई काय म्हणायचं राम कोणाचा फोन द्या दिल्ली दादा दिल्लीला असताना मी एकदा फोन केला तर रामकृष्ण आहे ते मी बोलत असते मला म्हणजे रामकृष्ण आहे म्हटले म्हणायचं रामाराज दिसले पण असं म्हणायचं रामकृष्ण आहे तुम्ही कसे ते म्हणतील पुढचे तुम्ही कधी महाराज झाले पांडुरंग बाबाचे ते मी ठरवले एखाद्याने जर चांगलं सांगितलं ना बंद करा तुमचं प्रवचन आता ते प्रवचन राहतं पण चांगलं सांगितलं त्याला माणसं काय म्हणतील ते की इथं सांगत नाही पण चांगलं आहे म्हणत राहा मी बोलत नाही प्रमाण देतो राम राम दोन्ही अक्षरी सुलभ आणि सोपा सुलभ आहे सोपं आहे जागा मागली आपण शेवटीचे गोड तेच करेगा जोपर्यंत आता कधी कधी माणसं म्हणतात स्मरण कुठपर्यंत करत नाही करायचं जोपर्यंत आपल्याला मरण येत नाही तोपर्यंत स्मरण करायचं जन्मून या कुळी वाचे स्मरे राम धरी आचीने अनिशी रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र जपावा सदा नाम घोष करू हरी म्हणून सतत नामस्मरण करायचं म्हणून तुकोबरा म्हणता यादसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस म्हणजे दिवस नाही बरं दिवस फार मोठा राहतो 12 तासाचा 30 म्हणजे क्षण बाबांचं नामस्मरण चाललं आणि एका क्षणामध्ये प्राणज्योत मावळली त्याला क्षण म्हणतात आणि अंतकालेच्या मामेवर स्मरण मुक्तवा कलेवर भगवान परमात्मा सांगतात अर्जुना माझं स्मरण करून देह ठेवणं म्हणजे तो माझ्या स्थितीला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही आणि बाबांची किती भाग्य पावर का मासाना मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवंत म्हणतात डाव्या हातेमध्ये मार्गशीर्ष महिना माझी विभूती आहे आणि मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला बाबाने देह ठेवला मला रामदान बाबाने सांगितलं की आजोबाने सुद्धा सप्तमीलाच ठेवला होता मार्गशीर्ष मध्ये बाबांनी सुद्धा सप्तमीलाच ठेवला आणि बाबांच्या जीवनामध्ये गणरायाची वारी घडली 2 तप 1 तप नाही 2 तप वारी घडली आणि आज वारीच्या दिवशी त्यात हा उत्तरायण बघा बरं का बघा नामदेव बाबांनी गोड सांगितलं की भीष्म पितामह बाणाचं शरीर शरीरावरती पडले होते आणि त्यांनी सांगितलं ज्यावेळेस उत्तरायण लागेल त्यावेळेस मी भगवान माझा देह ठेवीन ए कन्हैया आधी माझी प्रार्थना नव्हती देहांत काले तुम सामने
मुली न जाते को लुभाते योगी सदात वरनाथ जागो गोविंद नामो धर्मात वेती. ही भीष्माचार्याची प्रतिज्ञा खरी ठरली म्हणून बाबा गेले गीता जयंतीचा पर्व काळ, बाबा गेले दत्त जयंतीचा पर्व काळ, बाबाची आज 13वी संकष्टी चतुर्थीचा पर्व काळ. विठ्ठल म्हणून साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा. म्हणून महाराज म्हणतात यादसाठी केला होता टास शेवटचा देश गोड व्हावा. मग का महाराज तुमचा शेवट गोड झाला का? मला म्हणा शेवट तो भाला माझा बहु गोड झाला. प्रयाण काले देव विमान पाठविले कलीच्या काळा माझे अद्भुत वर्तिले मानव देह घेऊन निज धामा गेले. म्हणून महाराज म्हणता माझा शेवट गोड झाला. शेवट गोड झाला म्हणजे काय झालं? अभंगाचं दुसरं निश्चिंतीने मी विसरापर्यंत पोहोचलो. आता जीवनामध्ये निश्चिंती केव्हा होती? आपण जे कार्य आपल्या हातात घेतलं ते निर्विघ्नपणे पूर्णत्वाला केलं की माणूस म्हणतो आता निश्चिंत झालं. आता जीवनामध्ये काही उरलं नाही. तसं संसारामध्ये माणसाने निश्चिंती कधी होत नाही. माणूस म्हणतो काय पुढाचं घर आहे का? 2 पत्र जर टाकले तर बरं, पत्र टाकलं जातं. आता एक पत्र म्हणून थोडं स्लॅबचं झालं तर स्लॅब होतो. गावात चांगलं घर होतं, माणूस झालं पण धाडला झालं पाहिजे. धाडलं होतं पण तो म्हणतो धाडला आता धाड जाता येतं पण थोडं बुलढाणा जिल्ह्याच्या ठिकाणी झालं पाहिजे. थोडं बुलढाण्याला सुद्धा होतं. माणूस म्हणतो पण काही पाहुणे चिखलीकडे चिखलीला एकदा झालं पाहिजे एक घर म्हणजे काहीच नाही. आणि कधी कधी इकडे जाण्यात चाललं छान लागलं एक घर ज्या झालं म्हणजे माणसाला घर लागत नाही तोपर्यंत घर संपतच नाही. म्हणून माणूस म्हणतात कधीतरी निश्चिंती मानून घ्या. कधी मला पूज्य बाबांचा खूप आनंद वाटतो की आता काहीच नाही, आता कर्तव्य काहीच नाही, एकच सेवा. त्या दिवशी आर पाटलाकडे सांगितलं. आर पाटील म्हणजे ते गृहमंत्री नाही आमचे लखपत पाटील आरचे. त्या दिवशी बोललो फार सुशिक्षित सगळेच मंडळी बसले होते. म्हटलं रिटायरमेंट सर किती राहते वयाच्या? 58 वर्ष. मला सांगा 58 वर्षापर्यंत किती मेहनत घ्यावं तुम्ही? म्हणजे पाहुण्या रावळ्याची काळजी नाही, पाहुण्या रावळ्याकडे वेळ नाही, मुलाला द्यायला वेळ नाही, घरी कुटुंबाला द्यायला वेळ नाही. कारण का नोकरीची जबाबदारी ती पूर्ण केली पाहिजे. पण कुठपर्यंत? 58 वर्षापर्यंत. 58 वर्षापर्यंत किती माणूस मेहनत घेतो. पण त्याच्यानंतर परत जर तुम्ही त्या कामात गुरु पडत असेल तर त्याला जीवन जगणं म्हणत नाही. बस आता 58 झालं ना, रिटायरमेंट झालं ना, आता आनंद घ्यायचा, परिवाराला वेळ द्यायचा, पाहुणे रावळ्याला वेळ द्यायचा, उरलेला परमार्थामध्ये द्यायचा. पण 58 झाले, रिटायरमेंट झाली, मग आनंद घ्यायचा ना. तरी माणसं म्हणतात आता नाही, शेती डेव्हलप करू. आता जीवन डेव्हलप करा, शेती कुठपर्यंत डेव्हलप करा. जे शेती करतात ते करू शकतो. 58
शब्दच फार महत्वाचा आहे बाबा. 8 वन त्याचा अर्थ असा आहे, 8वा वन म्हणजे वनात जाऊ नका पण वनासारखं जीवन जगा. पण तरी माणसं काहीच सोडत नाही. म्हणून महाराज म्हणतात चिंता वाढत राहते. पण तुकोबारा म्हणतात नाही, आता निश्चिंतीने. पत्नी मरण पावली, आता निश्चिंतीने. गावचे लोक कोपले, आता निश्चिंतीने. दुष्काळ पडला, आता निश्चिंतीने. त्याचं कारण जे तृष्णेची धाव फुंकून गेली. म्हणून आता निश्चिंतीने. पावलो विसावा कुंटल्या धावा तृष्णेची आग. मग का हो महाराज हे तुमच्या जीवनात कसं झालं आपण कसं दिसलं. त्यांचं प्रारब्ध बलवत्तर आहे आणि दुसरी गोष्ट त्यांच्या पाठीमागे मेहनत आहे. माणूस मेहनतीशिवाय मोठा होऊ शकत नाही. समर्पण, त्याला फार मोठं समर्पण करावं लागतं, त्याला मेहनत करावं लागते, त्याला वेळ द्यावा लागतो, तरी कुठेतरी तो मोठेपणा त्याचा होतो. कौतुक वाटतं माणसाला. काय वाटतं आता आम्हाला सरपंच लोक म्हणतात बा सोशल मीडियाच्या माध्यमातून आमचे भगवान बाबा तर नेहमीच कौतुक करतात. काय बघ तुमचं सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतो सगळे मंडळीचं कुठं कुठं काही ना काही चालू राहतं. कौतुक वाटतं का आपल्या मंडळीचं कुठंतरी दिसलं नाव तर आपल्या माणसाला कौतुक वाटतं आणि वाटायला पाहिजे. पण त्याच्या पाठीमागे काहीतरी मेहनत असते, श्रम असतात. तसं तुकोबार म्हणतात माझं जे झालं शेवट मला कौतुक वाटायला लागलं. पण त्याचं कारण एक आहे, नाम मंगळाचे तेने गुणे. त्याच्यामुळे झालं. आपण म्हणता हे झालं पण त्याच्यामुळे झालं. पण तुम्हाला नोकरी लागली, आम्हाला कौतुक वाटलं. पण नोकरी लागली पण त्याच्यामुळे कशामुळे मी अभ्यास केला, शेतीत उत्पन्न चांगलं निघालं, आम्हाला कौतुक वाटायला लागलं. कशामुळे आम्ही मेहनत केली त्याच्यामुळे. तसं शेवट गोड झाला कशामुळे नाम मंगळाचे तेने गुणे. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आले. म्हणून मला कौतुक वाटे झाली अभिचाचे नाम मंगळाचे तेने गुणे. मग कौतुक बरं आहे. आता काय आपण कसं शब्द केला तुका म्हणे मुक्ती वर्णिले नोवा
चिंतिने पावलो विसावा कुंटल्या धावा तृष्णेची आपण आता दिवसचारी खेळी तुका म्हणे मुक्ती परनेली नोरी. आणि म्हणून भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं त्याच्यामुळे माझं जीवन खेळी आहे. ज्यांच्यामुळे जगद्गुरु तुकोबारायतली चिंता दूर झाली, ज्यांच्यामुळे शेवट गोड झाला, एकदा त्यांचं भजन करू. आता दिवसचारी खेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटल्या धावा कृष्णेची. आकृती एकच आहे होता चालू करा थोडा वेळ झाला. आज आपण सर्व क्षेत्रातील अग्रगण्य बसलेले आहात. आपलाही शेवट गोड व्हावा त्याच्यासाठी भगवान परमात्म्याचं थोडं नामचिंतन करायचं. जब तक रहेंगी जिंदगी भरोसा तुम्हें मिलेगी काल से, लेकिन कुछ वक्तों का ऐसा निकालो प्रेम कर लो श्री राम से. जोपर्यंत आपलं जीवन आहे तोपर्यंत कोणालाच वेळ नाही, कामामध्ये सर्व मग्न आहे, पण वेळेत वेळ काढून थोडं भगवंताचं चिंतन करा. हेच श्रद्धांजली भावांना ठरेल. म्हणून आज परम श्रद्धेय गुरुवर्य पांडुरंग बाबा जाधव आणि गुरुवर्य श्री गुरु मोठे बाबा विठ्ठल बाबा चौधरी यांची आज पुण्यतिथी आहे. खरं तर महाराज प्रत्येकाला एक दिवस जावं लागणार आहे, परंतु गेल्यानंतर तुका म्हणे एका मरणेची सरेन उत्तमाची उरे तर जावं तर लागणारच आहे. पण गेल्यानंतर कीर्ती उरणं अत्यंत महत्वाचं आहे. आता पाहावं का या परिवारामध्ये एवढा परमार्थ आहे. आता आपण सर्व मंडळी जवळून पाहणार आहे, सर्व मंडळी जवळून पाहणार आहे. पण गेल्यानंतर नाव घेणे अत्यंत महत्वाचं आहे. रात्री मी दहीतलं कीर्तन केलं, उद्या सागर माऊलीचा कार्याचं कीर्तन आहे. खरं तर असं आहे तिथं एक हरिभक्त बराय वैकुंठवासी बापूराव महाराज देवकर होते. त्यांनी सर्व ज्येष्ठ मंडळीला परमार्थाला लावलं आणि त्यांचं 2006 ला भगवंताच्या चरणी विलीन झाले. आणि त्यांच्या पत्नी गयाई देवकर त्यांनी स्वतः कार्यक्रम ठेवला. बरोबर आहे बाबा, स्वतः खर्च एकट्या आईने. आपल्याकडे काय कमी, मग परमार्थासाठी थोडा खर्च केला पाहिजे. कारण की आपल्याला मिळालेल्या संपत्तीची 10% संपत्ती आपण भगवत कार्यासाठी खर्च केली तर राहिलेल्या 90% संपत्तीचं रक्षण भगवान परमात्मा करतो. पण आपण असं आहे संपत्ती आली की जन्म थेट तिला बाहेरच काढत नाही. एकदा आपण जातो तिला बाहेर काढत नाही. प्रत्येकाला गावं लागणार आहे. थोडं परमार्थात खर्च करा. आपली हे जे गावं आहे हे परमार्थाचे अधिष्ठान आहे. किती मोठा सत्ता नसल्यानं किती आनंद, गायक वादक वगैरे साऊंड सिस्टम सगळ्या गोष्टी. म्हणून आपला मोंडाळा सुद्धा एक परमार्थाचं फार मोठं व्यासपीठ आहे जुन्या काळाचं. म्हणून अव्यात नवीन मंडळीने त्याला सुद्धा पुढे चालू ठेवा. त्याचमुळे आपण आपल्या परिसरामध्ये कीर्ती चतुर्थी चालू केली की आज माळेगावला आहे 4 ते 6 कीर्तन आहे. त्याचं कारण 100 टाळकरी एका लाईन मध्ये उभे राहतात तरुण मंडळी. पण असं नाही गुरुजी की आम्ही त्यांना असं निष्क्रिय बनवत नाही, क्रियाशील बनवतो. का तुम्ही अगोदर तुमचा उद्योग करा पण महिन्यातून 1 दिवस द्या. जसं महिन्यातून 1 दिवस कीर्ती चतुर्थी, महिन्यातून 1 दिवस चतुर्थी फिरती आणि प्रत्येक गावात आठवड्यातून 1 आरती. त्या निमित्ताने आपण संघटित होतो, एकत्रित येतो, साधू संतांच्या विचाराची देवाणघेवाण करतो. नाहीतर कोणाला वेळ आहे अहो, प्रत्येक जण प्रत्येकाच्या कामामध्ये व्यस्त आहे. पण असं करा, कामात व्यस्त जीवन मस्त हे महत्वाचं आहे. पण थोडं हरिनाम करा, परमार्थ करा. बाबा गेले पावर का पांडुरंग बाबाचं एवढं मोठं परमार्थामध्ये होतं. आपण सर्व मंडळीने जवळून बघितलं. पण असं आहे बघा गेलेले माणसं कधीच येत नसतात. आता पांडुरंग बाबाचा आपण किती धावा केला
तर पांडुरंग बाबा येणार नाही. गेलेले माणसं कधीच येत नसतात, मात्र त्यांच्या कर्तृत्वाची आठवण ही पावलं पावलं आल्याशिवाय राहत नाही. आता बाबा कधीच येणार नाही, मात्र त्यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. बघा ना, अनेक माणसं सोडून गेले पण त्यांची आठवण येते का? परमार्थामध्ये देव झिजवला. मग या ठिकाणी आमचे आदरणीय पूज्य जनार्दन बाबा असतील, आदरणीय रामधन बाबा, आदरणीय आमचे रामदेव बाबा, हे परिवार फार मोठा परमार्थिक आहे. आणि त्यामधील खरं तर माणूस किती मोठा झाला ना, कौतुकाची थाप टाकणारा बाप पाठीमागं असेल. माणसं म्हणतात माझा बाप आहे ना, मला कोणाची काहीच कमी नाही. म्हणून बापाची थाप ज्याच्या पाठीवर आहे ना, त्याला कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही. आज या परिवार सर्व अंगाने परिपूर्ण आहे, पण बापाने कौतुक करावं, तो आता बाप या परिवारातला गेलेला आहे. आणि बाप काय असतो महाराज, हे बाप झाल्यानंतरच कळत असतो किती मुलावरती प्रेम असतं. अहो, आपल्या लेकराच्या विरहामध्ये आपला प्राण सोडणारा बाप आहे. दशरथ राजा कोण? दशरथ राजा. सुमंतजी, माझा राघव येत नाही का? नाही महाराज, 14 वर्षाचा काळ झाल्यानंतर प्रभू येणार आहे. 14 वर्षानंतर जर प्रभू येणार असेल तर मी जिवंत कशाला राहू? म्हणून राम 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 नावाचं स्मरण केलं आणि दशरथ राजाने आपल्या मुलाच्या विरहामध्ये प्राण सोडला. एवढं बापाचं प्रेम मुलावरती असतं बरं. आई तर मान आहे. आई कोण म्हणतो मान नाही? स्वामी तिने जगाचा आई विना अरे कौन से वो चीज जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिलता है लेकिन माँ नहीं मिलती. आई तर मान आहे पण बाप काही मान नाही, बाप काही कमी नाही. सजनमय बापो, कारागृहामध्ये देवकी मैयाने माझ्या कन्याला जन्माला घातलं, पण एवढ्या मोठ्या संकटामधून डोक्यावरती आपल्या मुलाला घेतलं आणि गोकुळामध्ये नेऊन ठेवणारा तो एक बापच होता, त्याला वसुदेवजी म्हणतात. बापाचं फार मोठं समर्पण आहे. बापाने म्हणावं, हे पुरी तुला काहीच कमी नाही, मी आहे ना तुझ्या पाठीमागे. हे पोरा तुला काहीच कमी नाही, मी आहे ना. फक्त कौतुकाचा थाप टाकणारा बाप पाहिजे. या परिवारातील बाप गेलेला आहे, बाबा गेलेला आहे. म्हणून पूज्य हरिभक्त आहे परम श्रद्धेय पांडुरंग बाबा जाधव हे आपल्याला सोडून गेले. आज 13 दिवस झाले. म्हणून झालेली कीर्तनुकी भावपूर्ण श्रद्धांजली दिली पूज्य बाबांच्या चरणी समर्पित करतो. परत आज एक आदरांजली, एक स्मरण म्हणजे आपल्याला योगायोग आहे. ज्यांनी आम्हाला घडवलं, कुठल्याही लेकरांना जे जवळ करायचे, ज्यांच्याकडे कधीच भेदभाव नव्हता. अरे हा कुठला आहे, हा कुठला आहे, हा कोण आहे, हा शिकलेला आहे, हा विद्वान आहे, हा गरीब आहे, कधीच नाही. सर्व लेकरांना जवळ घेऊन आमच्या सर्व लेकरांची आई म्हणजे मोठे बाबा होते, त्यांना सुद्धा आज आदरांजली अर्पण करू. त्यांचा पुण्यतिथीचा दिवस आहे आणि म्हणून या ठिकाणी परत सर्व पाहुणे मंडळी या ठिकाणी आले, सर्व महाराज मंडळी आले. बाबांची किती परमार्थाची सेवा होती, बाबा आपल्याला इथं करू लागलं. एक कीर्तनकार या पर्व काळाला भेटत नाही, तर या ठिकाणी किती कीर्तनकार आमचे पूज्य भगवान बाबा, आदरणीय सागर माऊली, आदरणीय गुरुवर्य दिनकर बाबा, आदरणीय अंबादास महाराज, हे सर्व कीर्तनकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि सर्व पाहुणे मंडळी आमची संदीपराया गोपीहून आले, आमचे माऊली वगैरे वाकडीची मंडळी आणि करून सगळेच पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणून पुनश्च हे बाबांची चरणी आदरांजली अर्पण करतो. कीर्तनाला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर